हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद भरती 2026 संदर्भात अजून एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. परंतु आता ना या परिपत्रकांचा वीट आलेला आहे. एका ठराविक कालावधीनंतर नगर परिषदेमार्फत नुसतं परिपत्रक प्रसिद्ध केलं जातं, जाहिरातीचा काही पत्ता नाही. म्हणून मी संतापानं प्रश्न विचारत आहे, नुसते परिपत्रक काय काढता, जाहिरात प्रसिद्ध करा. लवकरात लवकर जाहिरात येणं अपेक्षित आहे. आता या परिपत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ती माहिती आपण पाहणार आहोत आणि त्या परिपत्रकाचा अर्थ काय होतो तो सुद्धा आपण समजून घेणार आहोत आणि जाहिरात यांनी लवकर काढावी एवढीच यांना विनंती आहे. विद्यार्थ्यांचा अंत पाहू नये. खूप झालं, मागील एक एक ते दीड वर्षापासून नगर परिषदची जाहिरात येणार 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 असंच चालू आहे, पण जाहिरात काही येत नाही. पण परिपत्रकांचा मात्र खच पडलेला आहे. एक दीड महिन्यानंतर एक नवीन परिपत्रक येतं, काहीतरी त्यात नवीन सांगितलं जातं, परंतु जाहिरात काही येत नाही. आता या परिपत्रकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. नगर नगर परिषदेची परीक्षा TCS मार्फत घेतली जाणार आहे. जर तुम्हाला TCS प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि TCS PYQP हे ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये 154 पेपर आत्तापर्यंत दिलेले आहेत. अजूनही पेपर ॲड करणार आहे आणि फी फक्त 300 प्लस GST आहे. आता या ठिकाणी पहा, हे जे परिपत्रक आहे यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण आधी पाहूयात वाचून आणि मग शेवटी याचा अर्थ काय निघतो, हे कशासाठी प्रसिद्ध केलं आहे ती सुद्धा आपण माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी नागपूर यांचे कार्यालय नागपूर. कधीचं आहे? 5/6/2026 या तारखेचं हे परिपत्रक आहे. प्रति मुख्याधिकारी सर्व. विषय नगर परिषद, नगरपंचायत किंवा निहाय सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याबाबत. आता संदर्भ महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय, याच्यामध्ये त्यांनी ते 9 जून 2025चा शासन निर्णय, त्यानुसार ते प्रस्ताव सादर करायचा आहे. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की माननीय आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांचे प्राप्त निर्देशानुसार, म्हणजे जे नगर परिषद प्रशासनाचं जे संचालनालय आहे त्याच्या आयुक्तांनी यांना पत्र पाठवलेलं आहे. काय पाठवलेलं आहे की जिल्ह्यातील सर्व नगर परिषद किंवा नगरपंचायतमधील गट क व गट ड च्या स्थायी रिक्त पदांची पदभरती आढावा घेऊन शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अद्ययावत शासन निर्णय, परिपत्रक तसेच संचालनालयाच्या स्थायी निर्देशानुसार पदभरती कार्यवाही तात्काळ करण्याबाबत निर्देशित केलेले आहे. म्हणजे ही पदभरती तात्काळ करावी असा आदेश आहे. प्रत्येक परिपत्रकामध्येच तात्काळ पदभरती असते, जाहिरातीचा पत्ता नाही. त्या तात्काळ या शब्दाचा एवढा मोठा अपमान आतापर्यंत कोणीच केला नसेल. दीड वर्षापासून नुसतं तात्काळ तात्काळ, दीड वर्ष झाले, कधी तात्काळ होणार? त्या अनुषंगाने सर्व नगर परिषद किंवा नगरपंचायत यांनी मुख्याधिकारी यांचे सहीनिशी प्रमाणित करून खालीलप्रमाणे दस्तऐवज तात्काळ या कार्यालयात सादर करावा. म्हणजे काय दिलेलं आहे? रिक्त पदाचे परिशिष्ट, मंजूर आकृतिबंध, अद्ययावत बिंदू नामावलीची प्रत, हे सगळं त्यांनी माहिती द्यायला सांगितलेली आहे. आता हे जाहिरात यायच्या दृष्टीने एक मोठं पाऊल म्हणावं लागेल, कारण ही सगळी माहिती आली की मग त्या अनुषंगाने जाहिरात काढली जाईल आणि गटाची जाहिरात तर प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी येणार आहे. जसं GMCची प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिरात आली होती, तसंच नगर परिषदेची सुद्धा प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, हे लक्षात असू द्या मित्रांनो. तर पाहूयात आता हे एक नवीन परिपत्रक आहे का खरंच जाहिरात येते. परंतु या अर्थ काय होतो याचा, की ही सगळी माहिती त्यांना एकत्रित करून जाहिरात काढण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. त्यांना तात्काळ जाहिरात काढायची आहे, त्यामुळंच त्यांनी हे परिपत्रक पाठवलेलं आहे असाच अर्थ त्याचा निघतो. पण आता खरंच जाहिरात येते या परिपत्रकानुसार का हे सुद्धा आधीच्या परिपत्रकांसारखं नुसतं अजून एक परिपत्रक असंच येतं, ते आपल्याला येणारा काळच सांगेल. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड भरती 38 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये चौकीदार पदाचे झालेले पेपरसुद्धा दिलेले आहेत. हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तर आदिवासी विकास विभाग चौकीदार गट डचं पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशननं प्रसिद्ध केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.